सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज बाबू हरदास एलन यांचं जन्मदिवस आहे. या जन्मदिवशी मी सर्वात प्रथम आपण सर्वांच्या वतीनं आपण त्यांना अभिवादन करूया. बाबू हरदासांचा जन्म जो झाला 6 जानेवारी 1904 आणि त्यांचं तरुणपणातच निधन झालं दुःखद बिमारीच्या कारणानं. कारण त्यांनी आपल्या समाजाच्या हितासाठी सर्वस्व झोकून दिलं होतं आणि एवढ्या कमी वयात म्हणजे 1904चा जन्म आणि 12 जानेवारी 1939ला त्यांचं दुःखद निधन होणं. किती कमी वयात, एवढ्या कमी वयात दुःखद निधन होणं हे किती म्हणजे दुःखाची गोष्ट आहे. त्यांच्या कार्याचं जर आपण उजाळा घेतला थोडासा तर हे समजून येते की त्या अल्प वयातच त्यांनी महाराष्ट्र नावाचा पेपरसुद्धा काढला. त्यांनी वेगवेगळ्या सोसायट्या निर्माण केल्या म्हणजे जनकल्याणार्थ. त्यांनी तलावामध्ये आपल्यासाठी मंदिरसुद्धा आंबाड्याला बांधलं, घाट बांधलं. एवढंच नाही तर जे आज आपण जय भीम म्हणतो, संपूर्ण विश्व जय भीम म्हणते, त्याचं म्हणजे श्रेय बाबू हरदास एलन यांनाच आहे. त्यांनी सर्वात प्रथम समता सैनिक दलांना जय भीम बलभीमचा नारा दिला आणि त्याचा आज आपण तो संपूर्ण विश्वामध्ये पसरला. गोष्ट ही आहे, बाबासाहेबांना गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्याचे नेते नाही आहेत म्हणून गांधीजी ही चळवळ चालत असते आणि आपले जे अधिकार होते इंग्रज द्यायला लागले होते ते त्यांना द्यायला नको की काय, त्यांचं काय उद्देश होता हे माहीत नाही, पण ते दाखवत होते की गांधीजी मी सर्वांचा नेता आहे. पण बाबू हरदास एलन यांनी म्हणजे कामठीत नाही तर आजूबाजूच्या परिसरामधून गव्हर्नमेंटला, इंग्रज सरकारला गोलमेज परिषदेमध्ये तारं पाठवून हे बाबासाहेब हेच अस्पृश्यांचे नेते आहे. बाबासाहेबांना गोलमेज परिषदेमध्ये दुसऱ्या बोलण्याचा अधिकार मिळाला. पहिल्या याच्यामध्ये तर बाबासाहेबांना प्रतिनिधित्व मिळालं तेव्हा गांधीजी नव्हते. पण जेव्हा माहीत झालं की बाबासाहेब काय म्हणजे कसे वक्ता आहेत आणि किती ते प्रगल्भ आहेत तर त्यांना रोखण्याचं षडयंत्र म्हणून त्यांनी प्रयत्न केला दुसऱ्या गोलमेज परिषदेत. पण ते म्हणजे बाबू हरदासांची आयची आणि ती त्यांची जी म्हणजे चेष्टा होती गांधीजी चेष्टा करत होते बाबासाहेबांची, ती पूर्ण उद्ध्वस्त झाली. आणि मग त्यांना बाबासाहेब तिथे जे आपल्या लोकांचे जे प्रश्न होते ते मार्गी लावला आणि तिथे जे बिल पास झालं होतं तर गांधीजींना मग ते अखरलं आणि ते तिथून आल्यानंतर पुण्याच्या एरवादा जेलमध्ये त्यांनी आमरण उपोषण जेव्हा केलं तेव्हा म्हणजे आपल्याला जे आरक्षणाचे वगैरे आता जे ज्याला आपण काय म्हणतो रिझर्वेशनचं सारं रिझर्वेशन वगैरे हे तिथनं मिळालं. पण त्याच्या आधी बाबासाहेबांना जे म्हणजे संयुक्त मतदार संघाची जर हे राहिले असती 2 मताचे अधिकार मिळाले होते. एक होतं संयुक्त मतदार आणि एक अस्पृश्यांचा म्हणजे आमदार निवडावं. तर ते जर झालं असतं तर आज जे म्हणजे दलाल हे दिसतात ना आमदार खासदार ते दिसले नसते. पण गांधीजींनी असं षडयंत्र रचला आणि त्या षडयंत्राचंच परिपाठ म्हणजे आपल्याला हे झालं. आता आपण बाबू हरदासांचं ही जी समाधी आहे ही तसं त्यांचा मृत्यू तर 12 जानेवारीला झाला. 15 तारखेला आपण का जमा होतो? 15 जानेवारीला आपण का जमा होतो? कारण ही जेव्हा लोकांनी हरदास बाबूंना इथे आणलं आणि त्यांचा अंतिम संस्कार करण्याचा तर इथे मिलिटरी शासन होतं. मिलिटरीचं शासन आदरणीय मध्य प्रांत होतं. हा महाराष्ट्र सरकार नव्हती तेव्हा, CP आणि बरार होती. तर CP आणि बरार आणि मध्य प्रांताचे याच्याने काय झालं की त्यांना म्हणजे इथल्या मिलिटरीने गाडू देत नव्हते. मग एक आंदोलन, सर्व लोकांनी इथे आंदोलन केलं आणि आंदोलनामध्ये भंते धीरधम आहेत ना ते पाटील नावाचे होते, तेव्हा त्यांचं पाटील होते. धीरधम भंतेजींचा मोठा वाटा आहे त्या आंदोलनामध्ये, असं कितीतरी लोकांचं आहे. पण त्या याच्याने म्हणजे शेवटी 15 तारखेला
तो सक्सेस झाला आणि त्यांचा अंतिम संस्कार झाला. 3 दिवस इथे प्रेत होती. मग 12 तारखेच्या मग त्यामुळे तेव्हापासून आता मेळावा आणि खूप इथूनच नाही, मध्य प्रांतातून, छत्तीसगडमधून, म्हणजे मध्य प्रदेशातून सारे जिकडून तिकडून लोक यायचे. आता हळूहळू कमी झालेत. हे आपल्या गलतीमुळे. एवढ्या मोठ्या माणसाला आम्ही म्हणजे काही स्थान नाही. जसं घरके मुर्गे दाल बराबर आहे ना, असंच आहे. जर बाहेरचा आला ना त्याला आम्ही उदो उदो करतो, पण आम्ही आपल्या तो नाही. म्हणून त्यांना आपण 15 तारखेला आपण आणखी पृथ्वीनासन आणि तुमचं तर इथे कॅम्प वगैरे लागते, आपण विचार करत आहोत सारे लोक. आणि माझी सर्वांना विनंती राहील या आपल्या समता सैनिक दलाच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, की आपलं म्हणजे हा चॅनल जास्तीत जास्त लोकांना हरदास बाबूंच्या जीवनावरती प्रकाश घालण्यासाठी म्हणजे माहिती जास्तीत जास्त गोळा करेल आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. की 15 तारखेला याच्यामध्ये आपण येऊ. आणि जसं बाबू हरदासांनी म्हणजे कार्य केलं एवढ्या कमी वयात, तिथं आपण करू नाही शकत, पण त्याला हातभार, त्यांच्या चळवळीला हातभार, बाबासाहेबांच्या चळवळीला हातभार आम्ही लावावं, हीच मी आजच्या प्रसंगी त्यांना आपण संकल्प करूया. आणि हीच त्यांना श्रद्धांजली, आदरांजली ही राहील अशी माझी सर्वांना विनंती आहे. कृपया आपण सारे बाबासाहेबांचे अनुयायी या हरदास बाबूंना आदरांजली व्हावी, म्हणजेच त्यांच्या कार्याला लोकांपर्यंत पोहोचवावं ही विनंती. धन्यवाद. जय भीम के जनक बाबू हरदास सल्यान अमर रहे, अमर रहे. जय भीम के जनक बाबू हरदास सल्यान अमर रहे, अमर रहे. जय भीम.